मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं लग्न फक्त 16व्या वर्षी झालं होतं. पण मी अशा ठिकाणी गेले होते की जिथं त्यांची आई नुसतीच गेलेली होती 6 महिन्यापूर्वी, लग्नापूर्वी. त्यामुळं मला दोन्ही बाजू सांभाळायच्या होत्या. म्हणजे ज्यांच्यावर बघा काय कोसळलेलं असतं. आई जेव्हा सोडून जाते तेव्हा घरातली भिंत उभी असते, ती पण आधार कोसळलेला असतो, तिचा आवाज थांबलेला असतो, पण प्रत्येक कोपऱ्यात तिची आठवण बोलत राहते. स्वयंपाकघरातली भांडी असतात पण चव नसते. ती अंगणात पाऊल खुणा असतात पण ऊब नसते. म्हणजे ज्याच्या त्याच्या आईला त्याच्या उभीची जी सवय झालेली असते तोच प्रकार असायचा. त्यात मी अशी अल्लडगबाळी 16-17 वर्षाची, तिला काहीच कळायचं नाही. त्यात आला आमचाच. तर आपण कितीही प्रयत्न केला ना तरी आपण फक्त वरची कामं करू शकतो, ज्याची त्याची आई नाही बनवू शकत. त्यात आला मला माझा संक्रांतीचा सण, तो पण मला एकटीलाच करायचा होता. पहिल्यांदाच करत होते, त्यामुळं तुम्हाला सांगते 1 किलोच्या पेक्षा थोडीशी कमी डाळ घातली होती आणि त्याच्यात मी फक्त 14 पोळ्या लाटल्या होत्या. विचार करा, 14 पोळ्या केवढ्या झाल्या असतील त्या. म्हणजे भाकरीपेक्षाही जाड पोळ्या झालेल्या त्या. म्हणजे माझी माहेरी जाण्याची बुत्ती मीच तयार केलेली होती. आणि सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक सगळं हे आपल्यालाच मोठं होऊन बघायला लागायचं आहे. त्याच्यात मला घरातली कसली कामं करायची आहेत ही पण माहिती नसायची. पण मी त्याच्यातनं पण सावरून घेण्याचा आणि जशी आई बनवते तसं बनण्याचा प्रयत्न करत गेले. त्यामुळे हे म्हणजे मला जे करायचं होतं ते मी प्रत्यक्षिक करत राहिले. वाया जाईल मात्र होईल, फक्त माझ्या पुढं असायचं की जेवणाऱ्या माणसांचे वेळेत डबे कसे जातील हेच माझ्या पुढं असायचं. मग ते कमी तिखट असेल, कच्चं राहिलेलं असेल, हे पण अनुभव नसायचे. पण मी प्रयत्न करायचे हे मात्र आत्ता कळते. माझ्या प्रयत्नांचा काय हे असतो की आपण प्रयत्न करत राहिल्यावर काय होतं. मग हे घडत गेलं आणि मग ह्या अशा गोष्टी मी शिकत गेले. तर मी इथं बनवत आहे पनीरची भाजी. तुम्ही पण एकदा अशीच मसाला वगैरे तिथं मी दाखवलेलाच आहे आणि जशी बनवली तशी पद्धत पण दाखवली. जरा मलाई वगैरे टाकली दह्याची, छान झाली होती. पण हे स्वयंपाक करत असताना जुन्या आठवणी आल्या ना की असं गहिवरून पण येतं आणि त्यातनं एक सुखद अनुभव पण येतो की मी जे करत आले ना ते चांगलंच केलं. म्हणजे मी खचून न जाता, कुठंतरी वेडावाकडं पाऊल न टाकता मी हे करत राहिले. म्हणजे मी हा प्रयत्न करत राहिले ह्याचा पण कुठंतरी मला अभिमान वाटतो. अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर करत राहील. मग ही होती आत्ताची, ती 17व्या वर्षीची होती. त्यात मी प्रेग्नेन्सीत असा स्वयंपाक वगैरे पण करायची, घरातली सांभाळायची. आणि सगळ्यात लहान असताना, सगळ्यांच्यापेक्षा लहान असताना तेवढ्या 4-5 माणसांना सांभाळण्याचा प्रयत्न करायची जिथं आईच नसते. म्हणजे माझी आई म्हणायची की घराची आळाच तुटलाय. आळा ह्या शब्दाचा मला अर्थच कळायचा नाही त्यावेळेला. आळा म्हणजे आपल्या एखाद्या वैरणीच्या ओझ्याला बांधलेली दोरी. मग दोरी जर सुटली तर काड्या जशा विस्कटतात ना, तोच प्रकार होता थोडासा माझ्या आयुष्यात. आणि ते मी जुळवता म्हणून हा मी लहान मुलांच्या बरोबर फॅमिलीत